नीचे पकड़ना, चेहरा तो दिखने दे, थोड़ा नीचे। त्यानंतर सर्व राज्यभर संतापाची लाट आहे, राग आहे आणि या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि अशा घटना मागच्या काही काळामध्ये झालेल्या आहेत आणि मग यातले जे आरोपी आहेत रिपोर्टर कुठे रे? त्या आरोपींना कुठे पॅरलवर सोडू नये, एकदा अटक झाल्यानंतर त्यांना पुन्हा बाहेर काढू नये, अशा पद्धतीने चर्चा या ठिकाणी झाली आणि या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सरकारच्या वतीने की असे जे व्यापारी, असे जे आरोपी आहेत सांगायचं ना दादा, अशा वेळी ते लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाचे आहेत, 3 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये. कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा तशा घटना करतायत, तसेच प्रकार करतायत, तसेच अत्याचार करतायत आणि म्हणून या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे विनंती करणार आहोत. सुप्रिया सुळे मात्र बोलतायत की उद्धव ठाकरे सरकार असताना शक्ती कायदा आणला होता, त्याची अंमलबजावणी सरकारने करावी. निश्चित त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे, पण त्या पुढे जाऊन या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय आम्ही घेतलेला आहे. या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक तात्काळ या संदर्भावर निकाल लागला पाहिजे, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, काही अंशी फाशीची शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. कारण त्यांनी कृत्य तसंच केलेलं आहे, लहानग्या मुलींवर अत्याचार करून त्यांचा त्या ठिकाणी निर्घृणपणे खून केलेला आहे, गळा चिरलेला आहे, दगडात ठेवलेला आहे, हे आपण बघतोय आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठल्याही आरोपीची हयगय केली जाणार नाही, कुणालाही सोडलं जाणार नाही आणि या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर त्यांना शिक्षा दिली जाईल. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या निकालावरून मात्र विरोधक भाजपवर टीका करतायत की 365 दिवस भाजप आहे ते व्यस्त दिसतोय. राऊत देखील आपल्यावर टीका करताना पाहायला मिळतं. राऊत म्हणाले, मी बघितलं आता की 365 दिवस निवडणुका याच्या समोर असतात. माझं त्याला तेच म्हणणं आहे की तुम्ही घरात बसून ही रिकामी बडबड करण्यापेक्षा आपण जर थोडं फील्डवर गेलात, बाहेर गेलात तर थोडाफार फायदा 2, 4, 5 लोक निवडायला तुमचा होईल पुढे जास्तीचे. तुम्ही नुसते सकाळ झाली की बडबड करायची. मला वाटतं बंगालमध्ये एवढा विक्रमी विजय आम्ही केलेला आहे, एवढा इतिहासच मी त्या ठिकाणी घडवलेला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी जे परिश्रम केलेत, माननीय पंतप्रधान त्या ठिकाणी किती सभा झाल्यात, माननीय अमितभाईंच्या किती सभा झाल्या, आमच्या प्रमुख नेत्यांच्या किती सभा झाल्या आणि तुम्ही घरात बसून राहतात. काँग्रेस सुद्धा कुठे फिरलंय, कुठे गेलंय, कुठेच नाही. तिकडे देऊन टाकलंय, तर तुम्ही लढा आणि मरा, एवढीच भूमिका काँग्रेसची आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत, उभाटाच्या बाबतीत तर बोलायलाच नको आणि त्याचे फळं तुम्ही आता चाकतात, तुम्हाला बघायला मिळते तुम्ही आता कुठे होता आणि कुठे गेलात म्हणून. जयंत पाटलांनी मात्र तुमचं कौतुक केलेलं आहे, भाजपचं अभिनंदन केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड मेहनत केली आणि त्याचंच ते फळ आहे असंही जयंत पाटील बोलतायत. महाविकास आघाडीत फूट पडले का एकंदरीतच? मला वाटतं की जयंत पाटील जे बोलले ते खरं बोलले आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मग विरोधक असले तरी त्यांनाही वाटतंय की खरंच किती परिश्रम आमच्या नेत्यांनी घेतले, पक्षांनी घेतले, कार्यकर्त्यांनी घेतले आणि त्यामुळे इतका हा ऐतिहासिक विजय आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. ऐतिहासिक विजयच आहे हा. पण जयंत पाटलांनी प्रामाणिकपणे कबूल केलेला आहे. पण राऊतांचं तुम्हाला माहित आहे, गिरा तो भी मेरी टांग उप्पर असा त्यांचा प्रकार आहे. आम्हाला म्हणतात 365 दिवस आणि फक्त राजकारण डोक्यात घातलं, तयारी केली. मग तुम्ही काय केलं? पुन्हा विचार, तुम्ही काय केलं? घरात बसून फक्त बडबड करायची, वायफाट बडबड करायची, काही बोलायचं, त्या सामन्यामध्ये काही लिहायचं, तर कोणी वाचत नाही. आता त्याशिवाय तुम्हाला काय उद्योग आहे? म्हणून तुम्ही जर थोडीफार मेहनत केली, आमचं थोडं अनुकरण केलं तर 2-5 लोक जास्त निवडून द्यायला तुम्हाला मदत होईल. हो, पालघरमध्ये देखील एक कृत्य झालेलं आहे. 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती एका बोंधू बाबाने अत्याचार केलेला आहे. तिच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीमधून रक्तस्राव होत होता, तो थांबवण्यासाठी एकंदरीत हे भीषण कांड केल्याचं समोर येत आहे. मला वाटतं अनेक ठिकाणी अशा विकृत्या आहेत, या आता समोर यायला लागलेल्या आहेत. त्या कधी समोर येत नव्हत्या, पण या गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत. निश्चित त्याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मग ते नाशिकमधले असो, पालघरमधले असो, पुण्यातले असो बोंधू, त्याच्यावर निश्चित कडक कारवाई यापुढे आपल्याला झालेली बघायला मिळेल. श्यामाप्रसाद मुखर्जींवरती संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत. ते बोलतात आम्हाला तुम्ही मुखर्जींबद्दल बोलायला लावू नका. ते मुस्लिम लीगमध्ये सामील होऊन त्यांनी स्वातंत्र्य लढाला कलकत्त्यामध्ये विरोध केलेला होता. त्यांच्या आखल्याचं दिवाळा निघालेलं आहे. मला वाटतं संजय राऊत त्यांना मुखर्जी समजतायत का कोण होते? वाटेल तसं वायफाट बडबड करायचं, काही झालं तरी काही बोलायचं, फक्त टीकाच करायची, याशिवाय त्यांना काही येत नाही. आणि म्हणून त्यांची लायकी लोकांनी त्यांना दाखवलेली आहे, मतदारांनी त्यांना दाखवलेली आहे. अजून थोडीफार उरली सुरलेली असेल तर उद्धवजींना म्हणा सांभाळून ठेवा, यांना बाहेर काढा आधी, यांची बडबड थांबवा, अन्यथा जे आहे ते तुमच्याकडे 10-20 आमदार ते सुद्धा राहणार नाहीत.
भाऊ उष्माघाताचे आता बळी देखील समोर यायला लागलेले आहेत. राज्यामध्ये भीषण परिस्थिती सध्या पाहायला मिळते. तुम्ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहात, काय एकंदरीत आता तरतूद यासाठी हे मृत्यू रोखण्यासाठी केली जाईल? नाही, आपण बघतात की या संदर्भामध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काही ठिकाणी आभाळी आज आपण बघतात, या ठिकाणी आज आभाळ या ठिकाणी आलेलं आहे, क्लाउड आहेत. काही ठिकाणी उन्हाने म्हणजे उच्चांक केलेला आहे, 45 पर्यंत, 46, 47 पर्यंत ऊन चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही दिवसात पुढच्या हे ऊन अधिक तापेल अशी हवामान खात्याची आशंका आहे. त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे आणि म्हणून ज्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही सगळ्या दिलेल्या आहेत. दुपारची वेळ 11 ते 5 पर्यंत बाहेर येणं टाळा. जे वृद्ध आहेत, जे आजारी आहेत, त्यांनी बाहेर पडू नये, ती काळजी पण त्या ठिकाणी घ्यावी. जास्तीत जास्त पाणी प्यावं. आरोग्य यंत्रणा आमच्या सगळ्या सज्ज आहेत. काही कुठे काही असेल तर तुम्ही निश्चित जवळच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना त्या ठिकाणी घेऊन जा. आणि अनेक सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण हे खरं आहे की यावर्षी ऊन जास्त आहे. गिरीश भाऊ, प्रणिती शिंदे म्हणतात की नसरापूरची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अशा घटनेच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं हा विजय साजरा करणं म्हणजे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्या मागण्या करतात. मला वाटतं प्रत्येक गोष्ट आपण राजकारणातून बघू नका. राजीनामा द्यावा, घरी जावं, मला वाटतं असं अधिक बरं राहील. आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नाहीये. मला वाटतं अतिशय विकृत लोक आहे समाजामध्ये, काही त्या अशा घटना करत असतात आणि त्यांच्याबद्दल खरं गृह खातं आमचं आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, ज्यांनी सगळी खबरदारी आता यापुढे घेतलेली आहे. त्यांना जास्तीत कशी शिक्षा होईल, जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कशी शिक्षा होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून आजच्या या कॅबिनेटमध्ये पुन्हा मी सांगतो की फास्ट ट्रॅकमध्ये एक प्रकरण टाकून यावर लवकरात लवकर निर्णय आणि ते कठोर निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांना करणार आहोत. भाऊ, लोकशाही मराठीने विधिमंडळ अधिवेशनामध्ये डान्सबारचा व्हिडिओ समोर आणलेला होता नवी मुंबईतील, आणि अधिवेशन काळामध्ये हे डान्सबार बंद देखील झालेले होते. मात्र आता पुन्हा कळंबोलीमध्ये अशाच प्रकारे डान्सबार सुरू आहेत. असे व्हिडिओ देखील आता लोकशाहीने पुन्हा समोर आणलेला आहे. डान्सबारला कायद्याने बंदी आहे, कुठेही त्यांना परवानगी नाहीये. पण चोरून लपून जर असं कुठे होत असेल आणि कोणी निदर्शनास आणून दिलं तर वाटतं त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. पूर्ववर्ती राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे. त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष पुन्हा टाळावं नाही, सरकारला जे करावं लागेल ते तातडीने करावं. नाही, ते थांबू. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो जो आरोपी आहे त्याचे हाल करून त्याला संपवावं आणि महाराष्ट्र सरकारने कोणतेही कायदा वगैरे बघू नये, कोण काय म्हणते बघू नये, त्याला हाल करून त्याला संपवावं. नाही, निश्चित त्यांनी केलेलं कृत्य असंच आहे की त्यांना हाल करूनच मारलं पाहिजे, चौकात देऊनच मारलं पाहिजे. हे जरी आपल्याला मान्य असलं तरी कायद्याने तशी आपल्याला परवानगी नाहीये. कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तसं कुठेही सरकारला करता येत नाही, याची आपण सर्वांना कल्पना आहे. पण तरी सुद्धा अतिशय लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ही केस आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत. गरज पडल्या त्या संदर्भामध्ये आम्ही कायदाही करू की अशा लोकांना एक तर पॅरोलवर सोडू नका आणि लवकरात लवकर निर्णय करून यांना फाशीची अतिशय कठोर शिक्षा द्यावी. सर, नसरापुर की जो घटना है, लोगों में से बहुत बड़ी नाराजगी है. अभी भी पुणे में लोग आंदोलन करते हैं, रास्ता रोक लेते हैं. लेकिन कई ऐसे मामलों में देखा है कि फास्ट ट्रैक कोर्ट लगाया गया लेकिन आरोपी को सजा अंत तक नहीं हुई. लोग कोपर्टी का उदाहरण देते हैं. क्या इस मामले में भी वही होगा? फास्ट ट्रैक में सभी जो भी ऐसी केस होती है उनकी मांग होती है कि हमें फास्ट ट्रैक में डालिए. जल्द से जल्द हमें इसका रिजल्ट मिलना चाहिए, आरोपी को सजा होनी चाहिए. ये न्याय जो मांग है वो बिल्कुल न्याय मांग है. लेकिन आजकल हम भी देख रहे हैं कि इसमें भी सब समय लग रहा है. कोर्ट के पास पर्याप्त मैन पावर नहीं है, ऑफिसर नहीं है, अधिकारी नहीं है, न्यायमूर्ति नहीं है. इसलिए हमने सुप्रीम कोर्ट से आज ही कैबिनेट में माननीय मुख्यमंत्री जी कहा है कि माननीय सुप्रीम कोर्ट उनके बाद हम लोग रिक्वेस्ट करेंगे कि इसके लिए ज्यादा एक अलग से व्यवस्था देखी जाए. हाई कोर्ट के पास हम रिक्वेस्ट करेंगे और उसके बाद जरूरत पड़ी तो हम अलग से कानून भी बनाएंगे राज्य सरकार कि भाई इसे फास्ट ट्रैक में डालकर जो आरोपी है उसको जल्द से जल्द कड़ी सजा देनी चाहिए. पैरोल को लेकर आपने कोई नियम करने की सोची कि पैरोल पे जो लैंगिक अत्याचार के जो आरोपी हैं जो छूट जाते हैं वो ना छूटे, इसको लेकर आप कुछ नियम कानून में बदलाव ये करना भी बात चाहते हैं? सामने ये है कि एक बार ऐसे गुनाह करने के बाद, छोटे बच्चों के साथ अत्याचार करने के बाद आरोपी को सजा होती है, बहुत लंबे तक एक केस चलती है, उसके बाद में इन्हें पैरोल पर भी छोड़ा जाता है और पैरोल से बाहर आने के बाद वापस वही घटना वापस रिपीट हो रही है. तो इसलिए आज कैबिनेट में इस बात पे भी चर्चा हुई कि ये जो आरोपी है इनको पैरोल ना मिले, इनको एक बार अरेस्ट कर लिया तो इनको बाहर छोड़ा ना जाए. इसके लिए भी हम माननीय सुप्रीम कोर्ट से निवेदन करेंगे. जरूरत पड़ी तो इसके लिए हम कानून भी बनाएंगे. राहुल गांधी हो या संजय राउत हो, बंगाल में मिले जीत को पचा नहीं पा रही. तभी मैं क्या कहूँ उनके बारे में.
संजय राउत का तो अकल का दीवारा निकल गया है, क्या क्या बोल रहे हैं आप देख रहे हैं। और राहुल गांधी का भी क्या बचा है, आज कांग्रेस कहाँ बची है, केरला में खाली आई है, मुझे लगता है 90% 80% देखे तो अभी बीजेपी है। आप लोग देख रहे हैं बंगाल में तो हमने मतलब किसी ने नहीं सोचा था, मतलब सत्ता आएगी हमें लगता था मेजोरिटी आएगी, लेकिन इतनी बड़ी लोगों ने पूरा कॉल हमारी तरफ से दिया है और पूरे देश की जनता बीजेपी के साथ खड़ी है, एनडीए के साथ खड़ी है, माननीय प्रधानमंत्री मोदी जी के साथ में खड़ी है। और ये पराभव जो ये पचा नहीं पा रहे, ये बात सही है, इसलिए मुंह में जो है वो बोले जा रहे हैं। ठीक है, थैंक यू। कमीशन के साथ बीजेपी ने हासिल की है, उसमें 100 सीटें जीतना भी ममता दीदी की असली जीत है, ऐसा ट्वीट जो है राहुल गांधी जी ने किया है। मैं वही कहूंगा कि खुद की पार्टी तो आप संभालो, ममता जी की तो बात ठीक है, आपका क्या है, आप तो कहीं नजर नहीं आ रहे, आप कहीं नहीं, देश में कितने जगह आपके मुख्यमंत्री हैं, कितने आपके सांसद हैं, आप कितने आपके एमएलए आए हैं, आप ये भी देखो, आप खुद की पार्टी का नहीं देख रहे हो और दूसरे की पार्टी की तरफ देख रहे हो। तो मुझे मेरा यही कहना है कि राहुल जी आप अपनी कांग्रेस को पहले बचाओ, आजकल तो कहीं नहीं, महाराष्ट्र में भी उनकी हालत क्या आप देख रहे हैं, कहाँ है नगर पालिका, महापालिका, जिला परिषद, पंचायत समिति कहाँ है, वो तो कांग्रेस कहीं नजर नहीं आ रही है। आने वाले समय में अगर इसी तरह से कामों करते रहे, खाली टिप्पणी करना, आरोप करना, उसके साथ उनके पास कुछ काम नहीं है। खुद के पार्टी के लोगों को टिकट तो दे दिया, लेकिन एक जगह रैली में नहीं गए, न सोनिया जी गई, न प्रियंका जी गई, न राहुल जी गए, कहाँ गए, कहीं नहीं जाते हैं, खाली घर में बैठे बैठे आपके पास बाइट देते रहते हैं, उसके शायद को कोई काम बचा नहीं है। इसलिए मुझे लगता है आने वाले अगले समय में कांग्रेस का पूरा सफाया इस देश से होगा। सर, राज ठाकरे जी ने जो खासकर पे फेसबुक पोस्ट लिखा हुआ है कि तड़पा तड़पा कर मारना चाहिए, जो आरोपी है उसे खत्म कर दीजिए, सरकार किसी भी चीज की वो सोचे नहीं कानून के बारे में और मार दे तड़पा तड़पा। नहीं, ऐसा कानून हमें परमिशन नहीं देता है, ऐसा कानून नहीं है कि बस आरोप किया तो उसको चौराहे पे लेके लटका के मार दो, पत्थर से मार दो, ये कानून हमारे पास नहीं है, ये हमारे संविधान में भी ये नहीं है। उनका कहना सही है, उनका गुस्सा भी सही है। मैं ये भी कहूंगा कि भाई इस तरह से 3-3, 4-4, 5-5 साल के बच्चों के साथ में लैंगिक अत्याचार जो कर रहे हैं, उसके बाद में उनको गला चीर दिया जा रहा है, पत्थर से कुचला जा रहा है, मार दिया जा रहा है, ये बात गुस्सा तो इसमें बहुत सभी को है, सबको है, लेकिन कानून ऐसी इजाजत नहीं देता। लेकिन हमारी कोशिश है फास्ट ट्रैक में डाल के जल्द से जल्द उनको सजा दी जाए, उनको फांसी पे ही लटका जाए। ठीक है, थैंक यू सो मच। ठीक है सर